हर हर महादेव. सकाळ सकाळ आपले नित्यकर्म उरकून गंगनानी या स्थानातून यमुनेचे स्नान करून आपले पूजा अर्चना उरकून चालायला सुरुवात केली. 6 वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. खूप सुंदर असं वातावरण होतं, कारण सकाळचे 6 वाजलेले आणि त्याच वातावरणाचा आनंद घेत यमुनेच्या सुंदर किनाऱ्यावर असलेल्या या आश्रमांमधून रोडवर आलो. कोवळं थोडंसं पडलेलं होतं, परंतु ते आमच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. असा सुंदर हा यमुनेचा काठ. वाटेत असलेली ही नारंगी रंगाची फुले खूप छान अशी वाटत होती, कारण सगळीकडे हिरवीगार असलेली ही झाडे आणि त्याच्यामध्येच कुठेतरी अशी नारंगी झाडे. त्यांचा आनंद घेत घेत एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात असं करत करत आम्ही पुढे चालत होतो. या गावामध्ये आल्यानंतर काही खाण्यासाठी वगैरे घेतलं आणि तिथेच बसून थोडंसं बालभोग केला आणि पुढे चालायला लागलो. कारण सकाळ सकाळ आता इथे कुठेच काही भेटणार नाही हे माहिती होतं. वाटेत अशी लोखंडाची पूल प्रत्येक ठिकाणी यमुनेवर बांधण्यात आलेली होती. कुठे कुठे रस्त्याचं कामही चालू होतं, कुठे कुठे गर्दझाडी होती. त्या सगळ्यांचा आनंद घेत एक एक पाऊल नामस्मरणामध्ये आमचं चालू होतं. चालत असताना कोणी सोबतीला नसायचं. जे काही सोबतीला होते ते मागे किंवा पुढे असायचे, त्याच्यामुळे कोणाचा डिस्टर्ब होण्याचा संबंधच येत नव्हता. आपण पाहू शकतो येथील नैसर्गिक सौंदर्य. वाटेमध्ये अशी छोटी मोठी भरपूर मंदिरे पाहायला मिळाली, जे की प्रमुख आकर्षण आहेत. आपण पाहू शकतो किती सुंदर असं हे मंदिर आहे, जे की 2 डोंगराच्या मधून यमुनेच्या तीरावर मध्येच एका टेकडीवर बसलेलं आहे. पुढे एका गावामध्ये येऊन पोहोचलो. न्यासा चेट्टी म्हणून गाव होतं. सुंदर असा यमुनेचा प्रवाह खळखळ वाहत होता. तिथे गेल्यानंतर विचारलं की इथे काही राहण्यासाठी जागा आहे का, तर त्यांनी हे शिव मंदिर सांगितलं. हर हर महादेव मित्रांनो, आता आपण आहोत श्याना चेट्टी, जे की यमुनोत्रीपासून साधारण 17-18 किलोमीटर अंतरावर असेल. खूप छान असं ठिकाण आहे. येथे दुपारी साधारण 11-11:30 वाजले असतील आणि इथे एक शिवमंदिर आहे. खूप छान असं शिवमंदिर आहे आणि येथेच एक अमृतकुंड, अमृतधारा असं एक छोटंसं झरा आहे. सुरुवातीला थोडंसं आश्चर्य वाटलं की अमृतधारा सरोवर असं छोटंसं नाव दिलं आहे, छोटीशीच धारा आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि हे आहे येथे असलेलं शिवमंदिर. तसं बाहेरून बघायला गेलं तर खूप साधारण असं वाटतं आहे आणि या धारेलाही खूप साधारण अशी धारा वाटते, पण ज्यावेळेस याचं पाणी चाखलं तर खरंच अमृताहूनही गोड असावं. अमृत म्हणजे हेच, याच्यापेक्षा अमृत दुसरं कुठलं नसावं, असे हे अगदी थंडगार पाणी येथे आपल्याला पाहायला मिळालं, चाखायला मिळालं. याचा खूप आनंद होतो. आणि हे आहे शिवमंदिर. खूप छान असं शिवमंदिर आहे, पाहू शकतो. गुफेसारखा आकार आहे. येथे सतत धारा चालू आहे. खूप सुंदर असं मन प्रसन्न करणारं मंदिर.
असेच आपण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवणार आहोत, येथे असलेली ठिकाणं दाखवणार आहोत. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना हर हर महादेव. येथे आपल्याला आडू हे एक फळ आहे जे की फक्त उत्तराखंडमध्येच पाहायला मिळतं. हे इथे झाडं आहेत आणि आंबट गोड असं याची चव आहे. प्रथमतः आम्ही शिमल्यावरून पुढे निघले असताना याची चव चाखलेली आहे. आता ही एकदम छोटी छोटी आहेत. ज्यावेळेस ही पूर्णतः परिपक्व होतात त्याची चव आंबट गोड अशा प्रकारची असते. पाहू शकतो कशा प्रकारचं फळ आहे, खूप छान लागतं. खूप सुंदर, अप्रतिम. दुपारची प्रसादी येथेच पाहून पुढे चालायला सुरुवात केली. वाटेमध्ये सुंदर अशी गुलाबाची फुले होती. त्यांचाही आनंद घेत रोडवरून चालायला सुरुवात केली. खूप सुंदर असा हा स्थळ होते. थोडेसे पुढे गेल्यानंतर रस्त्याने अशी खळखळ वाहणारी झरे आणि उंचावरून कोसळणारी धबधबे ही पाहायला मिळाली. आणि समोरच अथांग असा मोठा उंच असलेला हिमालय जो आता नजरेमध्ये पडत होता. थोडेसे पुढे चालत गेल्यानंतर पावसाच्या काही सरी पडायला सुरुवात झाली. परंतु आम्ही न थांबता पुढे चालायला लागलो. जसजसं पुढे जात होतो तसतसं त्या हिमालयाचं दर्शन होत होतं. आता आम्ही जानकी जेट्टी येथे येऊन पोहोचलो होतो. खूप सुंदर असं या आश्रमामध्ये आम्ही थांबलो. उद्याच्या भागामध्ये आपण यमुनोत्रीचं दर्शन करणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव.